अहमदनगर उत्तर आणि दक्षिण मतदारसंघाची 4 जूनला मतमोजणी होते। दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी हे MIDC इथल्या वखार महामंडळ इथं पार पडणार आहे आणि या मतमोजणीची निवडणूक आयोगाकडून तयारी करण्यात येते। याबाबत माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी। बघूया। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा जो निकाल आहे तो 4 जून रोजी लागणार आहे आणि अहमदनगर शहराच्या MIDC येथील वकार महामंडळ येथे जी मतमोजणी प्रक्रिया आहे ती पार पाडणार आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी हेच ते वकार महामंडळ आहे। या ठिकाणी जी आहे तर प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केलेली आहे। या केंद्रावरती पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। EVM मशीन जे आहे तर ते याच ठिकाणी आहे आणि नगर दक्षिण असेल शिर्डी उत्तर असेल या दोन्ही मतदारसंघाचा जो निकाल आहे जी मतमोजणी प्रक्रिया आहे ते याच ठिकाणाहून होणार आहे। एकूणच जर बघितलं तर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल आणि शिर्डी उत्तर लोकसभा मतदारसंघ असेल या दोन्ही ठिकाणी महायुती असेल महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे जे भवितव्य आहे ते मतपेटीमध्ये बंद झालं आहे। शिर्डीमध्ये एकूण 12 लाख मतदान झालं आहे तर नगरमध्ये एकूण 13 लाख जे आहे तर ते मतदान झालेलं आहे आणि 4 जून रोजी जनतेने कोणाच्या पारड्यात कौल दिला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच जे आहे तर ते नगर दक्षिण मध्ये 27व्या फेरीनंतर कोणता उमेदवार विजयी होईल हे निश्चित होणार आहे आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 23व्या फेरीनंतर कोणत्या उमेदवाराला लोकांनी पसंत केलं आहे हे निश्चित होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच 4 जून रोजी शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल किंवा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघामध्ये जनतेने कोणाला कौल दिला आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।